प्रेक्षक हो नमस्कार. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. द ग्रेटेस्ट शोमॅन म्हणून भारतीय चित्रपटांचे चार्ली चॅप्लिन, भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजेच अर्थातच राज कपूर यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष. यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपण विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून पाहतच आहात. 14 दिसंबर की तारीख भारतीय फिल्म इतिहास के कैलेंडर में एक बड़ा ही महत्वपूर्ण दिन है. इस दिन भारत के ग्रेटेस्ट शोमैन राज कपूर जी ने जन्म लिया था. इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं, आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो विदाने में भी आ जाएगी बहार. उनकी अंतिम इच्छा थी कि उनके बाद लोनी फार्म या राजबाग को किसी एजुकेशनिस्ट को ही सौंपा जाए, जिससे राजबाग एक एजुकेशन इंस्टीट्यूशन में बदल सके, बड़ा एजुकेशन इंस्टीट्यूशन. ...1935 सालापासून 1988 पर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये योगदान लाभलेले राज कपूरजी. राज कपूर यांच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपटांपैकी आग, नीलकमल, मेरा नाम जोकर, श्री 420, राम तेरी गंगा मेली, जागते रहो हे त्यांचे मुख्य चित्रपट ज्यांनी सर्वांचीच मने जिंकली. आज आपण राज कपूर यांची वेगळीच ओळख असणाऱ्या जागते रहो या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी एका खास अतिथींना निमंत्रित केले. आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्राजी. सर नमस्कार. नमस्कार. सोनाग्रा सरांविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर ते प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक, विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर. आपण आपल्या वयाच्या केवळ 17व्या वर्षी हा पिक्चर पाहिलात. तुम्हाला तो चित्रपट का भावला? भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रारंभ जो झाला तो दादासाहेब फाळके यांच्या हरिश्चंद्र या चित्रपटात. बरोबर. हरिश्चंद्राची कथा ही भारताला खूप वेगळ्या अर्थानं भावलेली असते. त्याचं दुःख, त्याची वेदना आणि त्याचा त्याग आणि त्याचं सत्यासाठी समर्पण हे खूप महत्त्वाचं लोकांना वाटतं. गांधीजींनी आयुष्यामध्ये सत्य हरिश्चंद्र नाटक पाहिलं आणि त्यांचं जीवन बदललं. कलेचा परिणाम होतच असतो की त्या कलेचा परिणाम आपल्या सर्वांना जाणवतोही. जग बदलतं आणि आपण आता सध्या वेगळ्या अर्थानं सांगतो की चित्रपटाचा फार वाईट परिणाम होतो, पण ज्या गोष्टीचा वाईट परिणाम होतो तीच गोष्ट चांगल्या परिणामाकरता देखील असू शकते. आणि भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असे काही कलावंत, दिग्दर्शक आणि निर्माते झाले की ज्यांनी या देशाचे प्रश्न घेऊन या देशामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या देशाची जी समस्या आहे, या देशातील लोक, जनता आणि त्यांची जी एक आत्तापर्यंतची स्थिती याबद्दल विचार करून हे कसं चांगलं करता येईल हा महत्त्वाचा भाग आहे. कला ही नेहमी सौंदर्याचं निर्मिती करीत असते आणि हे कुरूप जग, विद्रूप जग चांगलं व्हावं अशी तिची इच्छा असते. आणि या कलेच्याद्वारे कलावंत असा प्रयत्न करीत असतो. राज कपूर हे असेच एक कलावंत आहेत. ज्यावेळी पूर्ण भारत होता, ब्रिटिशकालीन जो भारत आहे त्याच्यामध्ये लाहोर येथील हे घराणं आणि हे नाट्यसृष्टीमध्ये खूप प्रसिद्ध होतं. थिएटर करत होते, नाटक करीत होते. आणि एखाद्याचं नाटक करणं याचा अर्थ असा की आपली कला दाखवून लोकांच्यावरती काही प्रभाव पाडणं. पृथ्वीराज कपूर असे एक फार मोठे कलावंत होते आणि हे सर्व कलावंत घराणं जेव्हा मुंबईला आलं त्यावेळी नुकतीच चित्रपटसृष्टीची
ज्याला आपण म्हणतो की बहर सुरू झाला होता आणि त्यामध्ये खूप लोक भाग घेत होते. चित्रपटसृष्टीमध्ये जे दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांची इच्छा होती की लोकांचे प्रश्न घेऊन चित्रपट जर काढला तर लोकांना तो आवडेल आणि याकरता सगळे प्रयत्न सुरू झाले होते. राज कपूर यांनी देखील असाच प्रयत्न केला आणि हा खूप धडपडीनं स्वतःचाच निर्मिती क्षण स्वतःचाच त्याच्यामध्ये वापर करून वेगवेगळे परिश्रम करून त्यांनी हे चित्रपट निर्माण केले. पण एक महत्त्वाची गोष्ट असते की कुठल्याही कलाकाराला, मग तो चित्रकार असो, साहित्यिक असो, चित्रपट निर्माता असो, नाटककार असो, त्याची एक स्वतःची कलाकृती सांगायची इच्छा असते की ज्यामध्ये परिपूर्णपणे त्याचे विचार येतील. काही विचार तडजोडीचे असतात की करमणुकीचे कार्यक्रम करायचे असल्यामुळे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कसे काही गोष्टी टाकता येतील वेगवेगळ्या स्वरूपाच्या, हे कलावंत पाहत असतो. पण एखादा तरी विचार असा असतो की हा माझा विचार आहे आणि ही माझी गोष्ट आहे, बाकी सगळं मी करतो आहे हे माझ्या जगण्यासाठी, जगण्याच्या साधनासाठी मला करावं लागतं. आणि काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या करतात, परंतु काही गोष्टी मनासाठी करायच्या असतात. आणि अशी एक मनस्वीपणाने जी कथा राज कपूरने निवडली त्याच्यामध्ये जागते रहो हा चित्रपट आहे. तुम बड़े खुश के हो यार, आखिर तुम चाहते क्या हो? बड़ी प्यास लगी है, थोड़ा सा पानी. जागते रहो हा चित्रपट मी पहिल्यांदा पाहिला विद्यार्थी दशेमध्ये असताना. त्याचं कारण असं होतं की मी नाटकात काम करीत असे, वाचत असे, पाहत असे, कलाकृतीचा आस्वाद घेत असे आणि चौफेरपणे आपण पाहण्याची एक दृष्टी आहे आपल्याला मिळालेली असते आणि एक आपण वेडावून जातो की हे सगळं जग जे आहे हे आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला पाहता आलं पाहिजे, याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आणि त्यामुळे ज्या काळात मी जागते रहो पाहिला त्या काळात माझ्या मनामध्ये परिवर्तनाचे विचार येत होते की हे सगळं जग जे आहे, ही गरिबी आहे, बेकारी आहे, या लोकांच्यामधली जी स्थिती आहे ही कशी बदलता येईल. आणि अशा याच्यातून मी कला, चित्रपट, नाटके पाहत असे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की आम्ही जे विद्यार्थी लोक होतो माझे 2-3 मित्र होते की ते माझ्यासारखेच वेडे होते आणि माझ्याबरोबर येत असत. म्हणजे मी पृथ्वीराज कपूरची नाटकं पाहण्यासाठी आम्हीच काय नाटकं केली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये असं आहे की आम्ही तिथे एक ज्याला आपण म्हणतो की नेपथ्य करणारे कलाकार होते हाडगटला म्हणून. मग त्यांच्याशी आम्ही मैत्री केली की तुम्ही जेव्हा सेट वगैरे लावाल तेव्हा आम्हाला फक्त बरोबर घेत जा, म्हणजे आम्हाला नाटकं पाहता येईल. आणि त्यांच्याबरोबर आम्ही ते पाहायचो. पण मग त्यावेळी कलावंताची ओळख थोडी झाली की ते म्हणायचे अरे हे काम कर, हे आणून दे, ते हां आम्ही ते आणून द्यायचं. आणि त्यामुळे मी पृथ्वीराज कपूरांची सगळी नाटकं पाहिली. आश्चर्य म्हणजे मी आणि माझा मित्र त्या नाटकाच्या 5ही नाटकं एक साथ झाली होती. त्यावेळी शशी कपूर हा बालकलाकार होता. त्या बालकलाकाराला सांभाळण्याचं काम माझ्या मित्राला करावं लागेल. तर अशा पद्धतीनं एक आवड म्हणून चित्रपटसृष्टीकडे आणि नाटकाकडे आम्ही पाहत होतो. आणि ज्या दिवशी मी जागते रहो हा चित्रपट पाहिला त्याच रात्रभर मला अस्वस्थता जाणवत होती, मला झोप येईना. आणि माझ्या पुढे तोच विचार दिसत होता की जागते रहो. आणि मला असं वाटलं की जागते रहो हे कशाला म्हणायचं, की या जगामध्ये इतकी विसंगती आहे, या जगामध्ये इतकं शोषण आहे, या सगळ्या शोषणाच्या विरोधामध्ये आपल्याला जागृत राहिलं पाहिजे. तो एक जागते रहो हा जो शब्द आहे हा फार मौलिक होता. आणि मला असं वाटलं की जर मला काही करायचं असलं, माझ्या मनात एक त्यावेळी असा विचार आला होता की मला एक वर्तमानपत्र काढावं. तर मग त्याचं नाव काय ठेवं, तर मला वाटलं जागते रहो हेच नाव फार चांगलं आहे. आणि हे मी विचार करत होतो. अजूनही त्या चित्रपटाचा प्रभाव माझ्या मनापुढे आहे. याचं कारण असं की त्या चित्रपटामध्ये जे कलावंत आहेत, एक तर ते सगळे बंगाली कलावंत आहेत. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन शंभू मित्र, अमित मित्र या 2 नाटक दिग्दर्शकांनी केलेलं आहे की जे नाटकामध्ये प्रसिद्ध होते. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र आणि बंगाल ज्याला आपण म्हणतो तो बंगाल हा नाटकाचा वेढा आहे. महाराष्ट्राचं जर प्रथम वेळ सांगितलं ते नाटक आहे, बरोबर. आणि बंगालच्या लोकांचं देखील वेळ हे नाटक आहे.
आणि या बंगालीमध्ये देखील हा चित्रपट एक दिन रात्रे या नावाने बरोबर चित्रपट आला. तर ती जी कथा त्यांनी निवडली ही बंगालच्या पार्श्वभूमीवरती आहे. खरं म्हणजे या चित्रपटाचा जो सगळा सेट आहे तो बंगाली गावाचाच दिसतो. याचं कारण असं की ते जरी महानगर दाखवलं असलं तरी त्या महानगरमधली जी चाळ आहे त्या चाळीतले सगळे लोक जवळजवळ बंगाली कलावंत आहेतच, पण त्यातही त्यांच्या घरातलं जेव्हा एखादं दैवत पाहतो तरी त्यात सगळी बंगाली महापुरुषांची चित्र दिसतात. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की बंगालचा त्याच्यावरती प्रभाव होता. आणि बंगालमधली जी कलावंत मंडळी आहेत ती खूप मनस्वी कलावंत मंडळी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कलावंत आहेत, पण कलावंतांच्याकडे त्या काळामध्ये परिवर्तनाचा विचार असेलच असं नव्हतं. त्यांना लोकांना माईबाप मानून त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांचं मनोरंजन करणं हेच असं वाटतं की आपलं फार महत्त्वाचं काम आहे. पण तरीही त्या काळामध्ये गडकऱ्यांची नाटकं ही अशी महत्त्वाची होती की ज्याच्यामध्ये एक विचार जात असे. आणि ह्या काळामुळे हा जो चित्रपट नाट्य दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला हा चित्रपट जवळजवळ नाटकासारखाच आहे. म्हणजे त्याची जी एक वेळ आहे की या नाटकाचा जो घटनाक्रम घडत असतो, या चित्रपटाचा घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम तितकाच आहे की जितका जीवनामध्ये घडत असतो तितकाच आहे. म्हणजे ही काही कथा सांगता येत नाही किंवा हे आता इतक्या वर्षानंतर असं झालं, 20 साल बाद, 50 साल बाद, 2 तासाचे अशा काही घडतं गोष्टी तेच आहे. तितक्या तासामध्ये जो घडतो तितक्याच तासामध्ये हे घडत असतं. खूप सुंदर कथानक आहे असं. एक खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा हा महानगरमध्ये येतो, काम शोधायला येतो आणि दिवसभर त्याला काही काम मिळत नाही, परंतु काहीतरी तो खातो आणि रात्रीची वेळ आहे, त्याला खूप तहान लागते. तहानेनं व्याकुळ झालेला हा मनुष्य फक्त पाण्याचा शोध घेतो. तर त्या ठिकाणी एक नळ दिसतो त्या फुटपाथवरती आणि तो नळ खरं म्हणजे तो नळ नाही आहे, तर ते आपण अग्निशामक दलाचे जे काही स्तंभ असतात ते आहेत की ज्यावेळी आग लागते त्यावेळी ते त्याला पाईप लावून मग त्यातून पाणी येतं. तेव्हा तो काही नळही नाही आहे, तो त्याचा उघडण्याचा प्रयत्न करतो की याच्यातून काही पाणी मिळेल, पण ते मिळत नसतं. आणि तिथला पहारेकरी जो आहे तो जागते रहो म्हणून सगळीकडे चाललेला असतो. कौन है तू? कौन है तू? कहाँ रहता है? अरे बोलता क्यों नहीं? घर कहाँ है तेरा? मैं नया हूँ, गांव से आया हूँ. तो यहाँ क्या करने आया है? थोड़ा सा पानी. थोड़ा सा पानी? गांव का कुआं तालाब से सूख गया था जो यहाँ पानी पीने आया. चोट्टा कहीं का. चल भाग यहाँ से. सामान्यतः माणसाचं जे मन असतं किंवा माणसाची जी प्रवृत्ती असते ती आपल्यापेक्षा कोणी गरीब दिसला की त्याला दम देण्याची असते. म्हणजे हा विचारच असतो की आपल्यापेक्षा जरा खाली दिसला की दम द्यावा. आणि त्यावेळेचा त्याचा जो अधिकार आहे त्याची ती फार मोठी जाणीव असते. अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असला तरी त्याला वाटतं की हा माझ्या खाली आहे. आणि ही जी मानसिक प्रवृत्ती त्याच्यामध्ये हा जेव्हा पाणी पित असतो त्याच वेळी हा पहारेकरी त्याला पाहतो आणि त्याला म्हणतो एक काय करतो, तो म्हणतो मी पाणी पितो. ते म्हणजे काय तुझे गावात काय तलाव वगैरे सगळे संपलेत का, तो इथं पाणी प्यायला आला. आणि त्याला गचांडी मारून चोर म्हणून फेकून देतो की पुढे दिसू नको येतो, निघून जा. म्हणजे त्याला असं की आपण कृतकृत्य झालो, आपण महत्त्वाचं काम केलं. सामान्यतः ही अशी प्रवृत्ती असते, कुठल्याही पोलिसामध्येही असते. हे प्रत्येकाला चोर समजण्याची किंवा त्याच्यावर रुबाब गाजवण्याची. चोर जरी नाही समजला तरी तो निघ इथून, हा जो एक रुबाब करण्याचा प्रकार आहे त्यामध्ये घडतो. या चित्रपटामध्ये न बोलता अनेक गोष्टीची चेहऱ्यावरती आपल्याला ती दाखवावी लागते. आणि हा जो अभिनय दाखवणं होतं हे फार महत्त्वाचं होतं. आपल्या अभिनयाद्वारे तो परिणाम दाखवतो. तर राज कपूरचा हा जो चित्रपट आहे हा असा न बोलता परिणामकारक असल्यामुळे मी त्यांना सांगितले की तुम्ही अभिनय सम्राट आहात. कारण मला सम्राटापेक्षा दुसरी काही उपमा सुचेना.